शेतकरी मित्रांनो, आज आपण गाव रावेरी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी अशाच एका शेतकऱ्यांना भेटायला आलो, ज्यांनी आपल्या कपाशीमध्ये आशा या वाणाची निवड केलेली होती. तर नमस्कार. आपला संपूर्ण परिचय सांगा. माझं नाव कृष्णा महादेवराव हिवरे, हा. राहणार रावेरी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. तर या वर्षी आपण जे कपाशीमध्ये एक वाण लावलेलं होतं, आशा मागील हंगामात आशा नुजिवडूचं, नजीवडचं काय? आशा लावलं. कसं वाटलं हा वाण? वाण खूपच चांगलं वाटलं. वाढ जबरदस्त आहे त्याची वाली. हा. बोंड पण मोठा आहे आणि कापूस म्हणजे विशेष म्हणजे कापूस वेचायला चांगला आहे. विसायला वेचायला चांगला आहे आणि वजनदार आहे. वजनदार कापूस आहे. हा. तर आपण इतरही वाण लावले असतील. हो, त्याच्या बाजूला लावले मी काही हा, हा. सर आहे होत्या, हा, हा. पण त्याच्यापेक्षा हे थोडं चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. हा. मजूर वगैरे काय म्हणाले आता? मजुरीच खुश आहे. याच्यासाठी म्हणजे असं म्हणजे चिकट नाही आहे. चिकट नाही चिकट कापूस. नाही. वेचायला खूप मोकळा आहे. म्हणजे आपल्या भागात, राळेगाव भागात एकदम एकदम सुटेबल याच्या आधी लावलं होतं मी, पण हा. मला तो भेटला नव्हता. भेटलं नव्हतं. बरोबर. तर त्याच्याच्यानं मग यावर्षी भेटलं तर मग हा. आणखी लावलं. आता या वर्षी पुन्हा मार्केटमध्ये अवेलेबल. नामात तुम्ही अंतर काय ठेवला होता? ते 3.5 बाय 1.5 दीडचं. हा. कारण की तुमच्याकडे कोरडवाहूचं क्षेत्र असल्यामुळे 3.5 बाय 1.5 त्याच्यातही पूर्ण जागा त्यांनी व्यापून टाकली. तर पाहू शकतो, म्हणजे कोरडवाहूचाही क्षेत्र असून 9 क्विंटलचा 9 क्विंटल पर्यंत आहे. तुमचा ऍव्हरेज आलेला आहे. बरोबर. तर शेतकरी मित्रांना याच्यापेक्षा कोरडवाहू मध्ये काही अपेक्षा? नाही, सालाच्या मनानं यावर्षी तर खूपच चांगला आहे. हो, नापिकीचं वर्ष आहे. नापिकीचं वर्ष आहे रे यावर. हो, त्या हिशोबाने खूप चांगलं राहिला. average. म्हणजे कोरडवाहू जमीन 3.5 बाय हा. 1.5चा पट्टा. आणि अशा पद्धतीनं जर रोगराईसाठी वगैरे कसं नाही, वाटलं? रोगराईसाठी तेवढा काही हे नाही त्याच्यावर. नाही. हा. म्हणजे फवाराचे खर्च, फवाराचे खर्च मध्यम कमी आहे खर्च. त्याचा. हो, तशी काही मी जास्त फवारणी केली नाही. 3-4 स्प्रे केले बस. हम्म. बाकी 2 वेळा खत दिलं. किती पाकिट लावले होते? 4 पाकिट लावले. 4 पाकिट. हा. आणि आता या वर्षी आता समजा की तुम्हाला आशा वाण हे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार. थोडं वाढवू म्हटलं यावर्षी. वाढवाल आता. वाढवून कॉन्फिडन्स आहे तुमचा, Confidence म्हणूनच आहे. वाढवत आहे. किती पाकिटची लागवड होईल आता? 8-10 पाकिट लावू म्हटलं यावर्षी. 8-10 पाकिट 10 लावणार. पाकिट. म्हणजे 4 पाकिट वरून 8-10. हा. आणि ते 8-10 पाकिट देण्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी तर्फे आमची राहील. हो, आता पहा, नक्की. नाही मला 2 वर्ष गॅप दिला. मग- त्याच्यानं ते बरं. बंद केलं मी. हो. भेटलंच नाही यावर्षी. भेटलं. भेटत नाही. बिलकुल, याही वर्षी हा. भेटल. आणि तुमच्याच माध्यमातून इतरही शेतकऱ्यांना हेच सांगू शकतो हा. की आशा वाण आता आपल्या राळेगाव, कळंब तसंच संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये चांगल्या क्वांटिटीने आम्ही उपलब्ध करणार आहे. त्यामुळे ठीक आहे. निश्चिंत राहा. हा. ज्यांनी आशा मागच्या 2 वर्षात लागवड केलेली आहे, त्यांनी पुन्हा आशाची एक वेळा तुम्ही जर लागवड केली तर आपण नक्कीच म्हणू शकतो की कहो दिल से आशा फिर से. आणि आशाचं उत्पादन हा. हमखास येणार आहे. चला, धन्यवाद.